पुन्हा एकदा मी दोन्ही संघाच्या 12th मॅनचं नक्की स्वागत करताना सगळ्या प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक असं स्वागत करतोय। पंचांचा चेंडू त्या मैदानामध्ये विशाल आणि ऋषिकेश वडवळ बी संघाचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे संदीप शिंदे, मॅन फ्रॉम प्रकाशनगर। प्रकाशनगर संघाचा हा गोलंदाज ज्यानं पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय। तत्तुशेठ चव्हाण 13 तारखेला त्यांनी आपल्याला 14 तारखेचा वादा केला होता, पण ते मात्र आपण पाहतोय आता ते या मॅचचा आनंद घेत आहेत। तत्तुशेठ सांगतात या दोन्ही संघांना माझ्याकडनं खूप सारे शुभेच्छा द्या। त्यांच्या बाजूला जे बसलेत ना ते अतिशय सुंदर मिमिक्री करतात। निश्चितच या मॅचच्या माध्यमातून आपण त्यांची मिमिक्री थोडीशी ऐकूया। टीम काजवाडी संघानं चांगला खेळ नक्कीच केला आणि आता मायक्रोफोन वरती मी नक्कीच त्यांना आमंत्रित करतोय। विजू वाघमारे साहेबांना विनंती असेल का या ओव्हर नंतर त्यांना मी मायक्रोफोन वरती नक्कीच आमंत्रित करेल, कारण पहिला चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन। विशाल सप्पाळनं या चेंडूला आडवा बॅटनं खेळलं आणि इथे बघतोय आपण मिड विकेटच्या जवळ या चेंडूला अडवण्याचं काम क्षेत्ररक्षकानं केलं। इथून पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, सिंगल मात्र आली आहे। एक या धावसंख्येनं धावांचा सरी गणेश झालाय। माझ्या संवेद मास्टरमाइंड इकू आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचं देखील मी स्वागत नक्कीच करेल। आणि आमचा बाबू आलाय, बाबू भिवंडीवरना, तुषार आईर यांचे भाचे मॅचचा आनंद घेण्यासाठी आले आणि ते रनआउटची संधी निर्माण मात्र झाले। पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे, पंचांचा इशारा अजूनही आलेला नाहीये। चांगला थ्रो पाहायला मिळाला इथे, यष्टा उद्ध्वस्त नक्कीच केल्या स्वप्नीलनं, पण पंचांनी मात्र आपल्या जागेवरती ठाम राहण्याचा निर्णय मात्र घेतलाय, म्हणजे ही धाव कदाचित कंप्लीट आहे। तिसऱ्या पंचांची मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घेतले, ही रनआउटची विकेट आहे की नाही आता हे पाहिलं जाईल। तिसरे पंच सूरज पांडे सर, आउट आहे की नॉट आउट आहे हा मोठा प्रश्न आणि कदाचित हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे। आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे आलाय, इट्स नॉट आउट। रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन वरती कशा पद्धतीने हिट करण्याचा प्रयत्न केलाय, पण अशा वेळी आपण बघतोय मोक्याच्या क्षणी फलंदाजानं मात्र स्वतःला सावरला। रिव्ह लॉस झालाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा, इथून आता संधी नसेल। डीजे ऑपरेटरचं देखील कौतुक करेल, एका जागेवरती बसून चांगली कामगिरी त्याची होतीये। काय रंगतदार गीतं त्याने ऐकवली आजच्या रात्रीमध्ये, आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम डीजेच्या माध्यमातून होतोय। इथे कॅच पकडण्याची संधी आणि ही संधी नव्हे तो सोन्याचे क्षण आहेत आणि या सोन्याचा आनंद घेताना सुनील चव्हाण अँड टीम, आनंद चव्हाण मोगॅम्बो जसा खुश होतो ना तसं म्हणतात, मोगॅम्बो खुश व्हा। आनंद चव्हाण यांच्याकडे या कॅच साठी या गोलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय। जी विकेट मात्र मैदानामध्ये घेतली आहे गोलंदाजानं त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आनंद चव्हाण यांच्या माध्यमातून गोलंदाजाला दिलं जाईल आणि 100 रुपयाचं पारितोषिक कॅच पकडणाऱ्या क्षेत्ररक्षकाला। त्यांनी नक्कीच सांगितलं आजच्या रात्रीमध्ये जर प्रकाशनगर संघ टॉप 4 मध्ये जातोय
तर त्यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक कमिटीला देण्यात येणार आहे. आणि येणाऱ्या चेंडूवरती जर फलंदाजानं षटकार मारून प्रेक्षकांनी कॅच झेलला तर त्यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल या चेंडूवरती देण्यात येईल. आता प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. काजूवाडीतील बरेचसे खेळाडू अजूनही मैदानावरती आहेत. मॅच जरी लॉस झाले असले तरी इथून आयवा कॅचच्या माध्यमातून सायकल स्पोर्ट्स सायकल मिळवण्याची संधी त्यांच्याकडे आहे. तिकडे आपण बघतोय खालची कुबली संघाचे देखील पाठीराखे आहेत, प्रकाशनगर संघाचे देखील पाठीराखे. पण या चेंडूवरती फलंदाज समीर प्रयत्न करतोय एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू गेलाय. 4 धावांसाठी चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता. प्रश्न पडलाय अभय तिवारीला हा चेंडू का टाकला गेला, पण कदाचित ही रणनीती असावी गोलंदाजाची. पण या रणनीतीवरती फलंदाज यशस्वी होताना या 4 धावांना टोटल 6 धावांची नोंद. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावांची नोंद. समीर आला, त्यांना पाहिलं, काय जबरदस्त टायमिंग त्यानं वापरला. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये पंच मात्र सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. इथून 1 धाव प्लस केली जाईल. यस्टनच्या मागे आपण बघतोय बाळा पवार, श्री कला केंद्र याचे ते ओनर आहेत बाळाराम पवार. फिरून मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये, क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. अशा वेळी कॅच पकडण्याची संधी निर्माण झाली पाहिजे होती. कॅच महत्वाचा होता आणि ते OUT आउट. फलंदाज समीर जाईल. फलंदाजाचा हा रिव्ह्यू आहे. फलंदाजांनी रिव्ह्यूचा वापर केला. त्यांच्याकडे देखील एक संधी आहे आणि ती संधी इथं त्यांनी वापरलेली आहे. आता तिसरे पंच पाहतील ऑन स्क्रीनवरती काय घडलं आणि काय बिघडलं. आणि इथे जर का धक्का ओम साई वडवळ संघाला दिला गेला तर मात्र अडचण निर्माण होऊ शकते. आजच्या रात्रीमध्ये आपण बघतोय टीम प्रकाशनगर संघानं मोगलवाडी संघाला असा धक्का दिलाय की अक्षय देशमुख आता टेन्शन मध्ये आलेत आणि इथून अदृश्य झालेत. OUT आउट. बाद होणारा फलंदाज समीर डगआउट. संधी देऊया आमच्या मित्रांना. मायक्रोफोन वरती आमंत्रित करण्यासाठी वाघमारे साहेबांना विनंती आपण यावं. डीजे थोडासा आवाज द्या. हेलो 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 आवाज दो. हेलो हेलो. बहुत अच्छा खेल रहे हैं दोनों भी टीम. हमें तो कंफ्यूज कर रहे हैं. पाच चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. मनी नेक्स्ट बॅटर वैष्णव अष्टपैलू खेळाडू आहे. याच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आता तो स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. ओम साई वडवळ बी संघाकडनं सातत्यानं चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. या ओव्हर नंतर पुन्हा आपण आमंत्रित नक्कीच सरांना करूया. वैष्णव भोईरच्या विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक अभय तिवारी यांच्या माध्यमातून वर्ल्ड वाईल्ड सोल्युशन यांच्या माध्यमातून हे सोल्युशन शोधून काढले. 500 रुपयाचं पारितोषिक मात्र देण्यात येईल. आणि वैष्णव भोईर यावेळेस पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याच्या नादामध्ये लटकले होते आणि जसे ते लटकले होते ना इथे 12व्याच्या चेहऱ्यावरती 13 वाजले होते. कॅच नव्हे तर कदाचित अन्सारीनं मॅच सोडली की काय असा आता प्रश्न पडेल. आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आमच्या सरांना. विजय वाघमारे. मोटू पतलू भी आते यहाँ पर तो बहुत मजा आती थी क्योंकि प्रकाश नगर वाले तो बहुत सही कर रहे हैं और सबको चकमा दे रहे हैं. मोटू पतलूचं मिमिक्री करण्याचं काम त्यांनी केलं. आमचे कॅमेरामन देखील त्यांच्या प्रेमात पडले. निळू फुले देखील थोड्याच वेळात मायक्रोफोन वरती येतील. आता आपण त्यांना पुन्हा एकदा आमंत्रित करूया.
आमची बॉलर लय भारी खेळायला लागले. मी तर आता निलू. आता आम्ही सगळेच बॉल गेलो. आमचं बारक्यास नगर हा पहिला नंबरवर आहे. जोरदार टाळ्या वाजवा या कलाकारासाठी. कला म्हणजे सादर केली पाहिजे आणि कला जर तुम्ही लपून ठेवत असाल तर मग तिला अर्थ नाहीये. आणि ते बघा त्यांनी कलेला दाद दिली. कॅमेरामनच्या देखील कलेचं मी कौतुक करेन आणि त्यांनी हे छायाचित्रीकरण केलंय. विशाल धुमाळ यांनी किमया केली. किमया खेळपट्टी बनवण्याची. ही खेळपट्टी अशी बनली की कधी फलंदाज भाषा बोलतायत तर कधी गोलंदाज. उद्या परत काहीतरी नवीन भाषा होईल. उद्या त्यांची आपण मुलाखत नक्की घेऊ. गोलंदाज प्रफुल्ल शिंदे. प्रफुल्ल शिंदेचा हा चेंडू सटीक यॉर्करचा मारा इथून पाहायला मिळाला. 1 या धावसंख्येनं वाढ होईल. आता ओमसाई वडवळ संघ थोडासा अडचणीत आलाय. ज्या ओमसाई वडवळ संघानं पत्रा मारुती संघाला या मैदानावरती पहिल्या मॅच मध्ये पराभूत करण्याचा विक्रम केला. पण आता गाठ प्रकाशनगर संघाशी आहे. ज्या प्रकाशनगर संघानं आपण पाहतोय अक्षय देशमुख स्टारर मोगलवाडी संघाला मात्र या स्पर्धेतनं बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. प्रफुल्ल शिंदे गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईक एंडवरती फलंदाज ऋषिकेशनं देखील वेगवान चेंडूला जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. लेग साइडच्या दिशेनं काऊ कॉर्नरच्या जवळ या चेंडूला अडवलं गेलं. सिंगलनं स्कोर कार्डवरती वाढ झाली आहे. वैष्णव भोईर स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळतोय. ज्या वैष्णव भोईरनं बरीचशी मैदानं गाजवली आहेत. कोयना क्रिकेटचा हा कोयनूर आहे. वैष्णव सावंत. वैष्णव भोईरची आठवण मात्र करून देण्याची याच्यामध्ये क्षमता आहे. चांगला चेंडू गुड लाईन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू उंची घेतोय आणि त्यानंतर हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. क्रिकेट मध्ये बरीचशी विविधता भरली गेली आहेत. कधी चेंडू वळण घेतो, कधी चेंडू बाउन्स घेतो, कधी बाउन्स बॅक करतो, कधी चेंडू खालच्या बाजूला राहतो, कधी यॉर्कर लाईनचे चेंडू आपण पाहतो, तर कधी कधी आपण फुलटॉस चेंडू देखील पाहिलेत. इथे आता गोलंदाजाला काहीतरी त्रास झालेला दिसतोय किंवा क्रॅम्प देखील आला असावा. आपल्या बॉडीमध्ये मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी जास्त झालं, पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं की असे क्रॅम्प येत असतात. निश्चितच खोपोली मधली सगळ्यात फेमस भेळ आणि सगळ्यात फेमस पाणीपुरी सुनील चौधरी याचे सुपुत्र या व्यासपीठावरती आहेत आणि उद्या त्यांनी सांगितलंय ओली नाही पण सुक्की आम्ही नक्की घेऊन येऊ. पॉइंटच्या डोक्यावरना मारलाय नाही तर आरपार मारलाय. वैष्णव भोईरचा झेल सुटल्यानंतरचा हा तडाखा आता मारलाय षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावरती वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा फटका. वैष्णव सावंत
वैष्णव भोईरची आठवण करून देतोय फटक्यावरती. किती आला स्कोर? 17 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. वैष्णवनं पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केलाय. ज्यांचा सातत्यानं आपण बॅनर पाहत होतो ते संदेश मात्रे पुन्हा आलेत, त्यांचं आपण नक्कीच कौतुक करूया. मनोज भोईरच्या बरोबरीनं ते आलेत, म्हणजे काहीतरी ट्विस्ट घेऊन ते आलेत. समय समय पे संदेश मात्रे जैसे बड़े लोगों की राय और भोईर साहब की चाय पीनी चाहिए. क्या आज अभिनंदन की चाय आएगी? अभिनंदनची चाय एवढी महाग असेल मला माहित नव्हतं का ती 1 तारखेला मागवल्यानंतर 3 तारखेला येते. खेडेकरांची चाय येऊ शकते जर मनोज भोईरनं मनात घेतलं तर. त्यांनी मनात कदाचित ती बाईक द्यायचं ठरवलंय, सिरीज साठी ते बाईक देऊ शकतात. मनोज भोईरची पार्किंग कोणी पाहिली तर विचार करेल, पण इथे विचार करावा लागतो आता प्रकाश नगर संघाला. वैष्णव भोईरचा कॅच सुटल्यानंतर मॅच मध्ये ओम साई वडवळ, वैष्णव सावंतचा कॅच सोडल्यानंतर ओम साई वडवळ पुन्हा एकदा मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करताना. टोटल 18 धावा स्कोर कार्ड वरती. वैष्णव सावंत आवडता खेळाडू कोण असेल तर वैष्णव भोईर आहे, हे मला त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे सातत्याने हे समीकरण जरा मिसमॅच होतंय, पण असो वैष्णव हे नाव कॉमन आहे. वैष्णव वडवळ, वडवळ वैष्णव हे कॉमन विषय. पण आता नेक्स्ट बॉलर आलाय प्रतीक गायकवाड. सुनील चव्हाणच्या कॅच साठी जर सुनील चव्हाणनं कॅच पकडला तर विशाल धुमाळ यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि ललित घोसाळकर 1000. आणि त्याचबरोबर आपण बघतोय अभय तिवारी यांच्याकडे देखील 1000, म्हणजे 3000 रुपयाचं पारितोषिक सुनील चव्हाणला एका कॅच साठी. आणि फ्लाईटनी गोवा टूर सुनील चव्हाणला संदेश मात्रे यांच्याकडनं कॅच पकडला तर. आणि ती फ्लाइट उभी आहे निशिलँडच्या बाजूला. फुल टॉस आणि याच्यावरती केलंय आक्रमण. फाईन लेग मिड विकेटच्या बाहेर. A1 क्वालिटीचा माजी नगराध्यक्ष ट्रॉफीचा वर्ल्ड कपचा आठवण करून देणारा षटकार. घुटनाट एक तमाशा देख रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय कसा या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. टोटल धावा लागला त्या आता स्कोर कार्ड वरती. 25 धावांची नोंद. एक षटकार मार्क, एका षटकाराचा मार्क आल्यानंतर अभय तिवारी डायरेक्ट पाणी घेऊन मैदानामध्ये गेले. हे पाणी दिलंय की जडीबुटी दिली आहे आता येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळेल का लिंबूचा रस पाजलाय. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये बघा लिंबू पाण्याची कमाल झाली. इथे मात्र चेंडू गेला निर्धाव. आनंद चव्हाण यांनी सांगितलंय जर आजच्या रात्रीमध्ये प्रकाश नगर संघ क्वालिफाय झाला तर 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. कमिटीसाठी आहे. 1000 त्यांचे 500 माझे. भाई अभी बड़ा प्राइज भी मिलेगा ना. चेंडू उंच गेलाय आणि इथे हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या वरती प्रयत्न करतोय. निर्णायक क्षणी त्याने चेंडू जरूर अडवलाय. डगआउट मधनं कोणी आवाज करू नका, अन्यथा पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. टोटल 27.
प्रत्येक चांगली गोलंदाजी करतोय पण त्याला क्षेत्ररक्षकांना साथ देणं गरजेचं आहे. आणि ज्या क्षेत्ररक्षकांना आता प्रयत्न केला होता ना त्याच्या आयुष्यातली तो पहिली नाईट रजनी खेळतोय ओरमच्या स्वरूपात. सटीक यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय आणि यावेळेस आपण बघतो या चेंडूवरती प्रफुल्ल जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. चांगलं मार्गदर्शन मुकुंद शिंदे त्याला करतायत मैदानाच्या बाहेरनं. माझे परम मित्र विकी पोरवाल यांचं मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आणि ज्यांचं मेडिकल 24 तास सगळ्यांसाठी ऑनलाईन खुलं असतं असे बाळा त्या मेडिकल वालचं नाव काय रे हनुमान मंदिरच्या समोरचं. तर ज्यांचं मेडिकल 24 तास सगळ्यांसाठी खुलं असतं असे विटलानी साहेबांना देखील या व्यासपीठावरती मी आमंत्रित करतो. या आपण व्यासपीठावरती शाहरुख खानचे ते चाहते आहेत मला माहिती आहे. सातत्यानं क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी बऱ्याच राईट रजनीमध्ये ते मॅच पाहण्यासाठी जात असतात. आणि इथे आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी होतीये. किती आला 30 धावांची नोंद झाली आहे. षटक समाप्त झालंय. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वडवळ ओमसाई वडवळ बी संघ मैदानामध्ये खेळतोय. आता प्रकाशनगर संघ थोडासा विचार करतो. वैष्णवचा झेल सुटल्यानंतर त्यानं केलेली चांगली सुरुवात आणि त्याला दिलेली फलंदाजानं चांगली साथ. पण इथे क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला मिळणं अपेक्षित. टाइमपास करू नका, टीम मीटिंग घेऊ नका, हे तुम्हाला लॉर्ड्स पाडायच्या आधीच सांगितलं गेलंय. कदाचित पंच मग तुम्हाला पेनल्टी देऊ शकतात. यानंतरचा सगळ्यात आजच्या रात्रीचा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीचा सगळ्यात मोठा सामना यानंतरच्या मॅच मध्ये. खालची खोपोलीमध्ये आपण बघतोय जे झोपले होते ना ते आता उठलेत. सगळ्यांनी आपल्या घराला लॉक लावलाय आणि ते सगळे या मैदानाच्या दिशेला येतात. आत्ताच आपण पाहिलं आमचे मेडिकलचे ओनर आले होते, विकी पोरवाल आले होते, आता त्यांचे चिरंजीव देखील आलेत. नेक्स्ट मॅचच्या आनंद घेण्यासाठी बरेचसे खालची खोपोलीचे क्रीडा रसिक आता या मैदानाकडे येत आहेत. व्यापारी बंधू आमचे खोपोली व्यापारी सगळे आता मैदानाकडे येताना माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये 30 धावा लागला स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉलर मनोज केदारीचा हा चेंडू पॉइंटच्या दिशेनं काय जबरदस्त झेल टिपलाय. आनंद शिंदे तुम तो छा गए. शिंदे शाहीतलं एक मोठं नाव आनंद शिंदे, रिक्षा चालक मालक संघटनेचे गोलंदाज आणि ते क्षेत्ररक्षण करतायत. आनंद दत्ता शिंदे इथे मात्र झेल टिपला गेला. दत्तात्रय शिंदे साहेबांकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू आणि इथे बाद होणारा फलंदाज आविष्कार ज्याच्यावरती संघाचा भार होता तो आविष्कार आता मैदानाच्या बाहेर. ओम साई वडवळ बी संघ आता अडचणीमध्ये. अभय तिवारीनं कोणतं पाणी पाजलंय आता हे नक्कीच आपल्याला विचारावं लागेल. लिंबूचं पाणी होतं की विहिरीतलं पाणी होतं. ज्याच्या नावानं आपण नेक्स्ट मॅच मध्ये अमन स्पोर्ट्स खालची कुबली संघ खेळताना पाहणार आहोत तो अमन देखील या स्पर्धेमध्ये मॅच पाहण्यासाठी आलाय. त्याचं देखील स्वागत करूया. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आणि इथे जर हॅट्रिक घेतली तर गोलंदाजीसाठी 500 रुपये. आनंद
चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल आणि अभय तिवारी यांच्याकडनं देखील 500, म्हणजे 1000 रुपये इथून जर हॅट्रिक गोलंदाज घेतोय तर. स्ट्राइक एंड वरती बॅटर शिवम यंग टॅलेंट आहे जो आता स्ट्राइक एंड वरती आहे. काय जबरदस्त चेंडू आहे, थिकट मारा, गोलंदाजीचा एक वेगळा नजारा. या गोलंदाजाला प्रकाशनगर संघानं लपून तरी कुठे ठेवलं होतं असा प्रश्न आता मला पडलाय. दत्तू शेठ चव्हाणनी ब्रह्मास्त्र कुठनं बाहेर काढलंय. दत्तू शेठ चव्हाण गरीबोके मसिया 13 तारखेला आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की माजी नगराध्यक्ष ट्रॉफीमध्ये आमची टीम खेळणार आहे आणि ती काय जबरदस्त खेळतीये. पंचांची बात घालू नका, पंचांचा निर्णय हा या स्पर्धेमध्ये अंतिम मांडला जातोय. पंच म्हणजे या क्रिकेटच्या खेळातील देव आणि देवाशी आपण वाद नसतो घालत, देवाकडे आपण प्रार्थना करतो, देवाकडे आपण साकडं घालत असतो. पंच म्हणजे या क्रिकेटच्या खेळातील पांढरा हत्ती ज्याच्यावरती डाग नसतो. लोअर फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेऊन गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मनोधैर्य वाढवलंय आता प्रकाशनगर संघानं. आता क्षेत्ररक्षण देखील त्याचं चांगलं होतंय आणि क्षेत्ररक्षणाच्या मागे जे कोच आहेत ना, कोच ते मुकुंद शिंदे आहेत. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण आता होतंय. प्रकाशनगर संघाचे फलंदाजीचा कोच वेगळा आहे, गोलंदाजीचा कोच वेगळा आहे, क्षेत्ररक्षणाचे कोच वेगळे आहेत आणि मॅनेजर देखील वेगळे आहेत. आणि ते प्रसाद शिंदे आहेत ना, ते तर त्यांचे ने आण करण्यासाठी जी गाडी असते त्याचे मेंटॉर आहेत. प्रकाशनगर संघ जिथे कुठे जातो यांच्या बसमधनं प्रवास करतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांना भेदून दत्तू शेठ चव्हाण यांनी काय सांगितलं, पण त्याच्या आधी आलेला चौकार. पस्तीस 35 धावांची नोंद. ऋतू लोहर हे मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. या ओव्हर नंतर मी पुन्हा एकदा आमच्या पाहुण्यांना मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल. यावेळेस त्यांनी मला सांगितले दादा कोंडकेंचा आवाज. अरे यावेळेस आपण पाहतोय डीप मध्ये संदीप शिंदेनं मात्र झेल सुटला, पण त्यानंतर रनआउटची विकेट मात्र पाहायला मिळतीये. टोटल 36, 3 डझन धावा कंप्लीट झाल्या. 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ओम साई वडवळ बी संघानं 36 धावा नोंद केल्यात. आता नेक्स्ट इनिंग मध्ये 37 धावांचा टार्गेट टीम प्रकाशनगर संघासाठी असेल. अमन स्पोर्ट्स खालची खोपोली बाजारपेठ विरोधात सुनील स्टारर खालची खोपोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी टॉस साठी आमंत्रित करतोय. मोतासिन 5G चा रिचार्ज मारून येतील. शाहरुख खान आणि सनी देओल यांची जुगलबंदी आता मायक्रोफोन वरती तुम्हाला ऐकायला मिळेल. डीजे थोडा माईकला आवाज द्या. भैया भैया बहुत मारे भैया. ओए कौन मार रहे? बस मैं देख लूंगा, तू टेंशन मत ले. कहाँ पर होंगे ढूंढ ढूंढ के मारेंगे. भैया उन्हें कहा कहा ढूंढेंगे भैया. ओए क्या हो तुम? मैं तो तुम्हें देख रहा हूँ और तुम कहाँ चुप बैठे हो. ओए कौन हो? मैंने तुम्हें कभी देखा नहीं. और तुम यहाँ पर? मैं जहाँ तुम्हें देखता हूँ ना ऐसा करता हूँ कि ऐसा मार दूंगा. ओए डाक के लेके 2.5 किलो का हाथ है, बस चीर दूंगा तोड़ दूंगा.
ए भैया यही है शायद, हमने तो इसका इंतजार था भैया। भैया ओए तू टेंशन ना ले, बस मैं उन्हें मार दूंगा डाक कीड़े की, और छोड़ेंगे नहीं। देखो, तुम्हारा जो झगड़ा है तुम्हारे घर में कर लो, यहाँ करने की जरूरत नहीं। और हमें यहाँ मैच का आनंद लेने दीजिए। ये समीर जी मैसूर का मैच है और दत्तू शेर चौहान भी यहाँ मौजूद है। खेलो और मजा लो। जोरदार टाळ्या वाजवा जरा, काय जबरदस्त त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मोटू पतलू, सनी देओल, शाहरुख खान, 37 धावांचं टार्गेट आहे प्रकाशनगर संघासाठी आणि विरोधात आता गोलंदाजी पाहायला मिळेल ती ओम साई वडवळ संघाची. सदतीस धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी आता मैदानामध्ये चालली आहे. 24 चेंडूमध्ये या धावा पूर्ण करायच्या टीम प्रकाशनगर संघाला. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला शेवटची पुकार आहे. टॉस साठी आपल्याला लवकरात लवकर यायचं आहे. प्रमोद शिंदेच्या षटकार चौकार हॅट्रिक साठी आपण बघतोय. ललित घोसाळकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर आनंद शिंदे, आनंद चव्हाण यांच्याकडनं देखील आपण बघतोय षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पहिल्या चेंडूवरती जर षटकाराच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच पकडला तर त्याच्यासाठी स्पोर्ट्स सायकल. पहिल्या चेंडूवरती प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. षटकाराच्या बाहेर कॅच पकडा आणि जिंका स्पोर्ट्स सायकल. ज्याच्या तलवारीला आहे धार, गरिबांचा आधार, आमचे परम मित्र आकाश शेठ कलवार यांची कमतरता मात्र भासते. आव्हान 11 खालची खोपोली संघाचा कर्णधार, त्याचबरोबर सुनील स्टारर खालची खोपोली संघाचा कर्णधार इथे आलाय. मल्हार याच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. समीरजी मसूरकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा करतोय टॉस. पहिला चेंडू घेऊन वैभव गोलंदाजी मार्क वरती, पंचांच्या अगदी डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप आहे. स्ट्राईक एंड वरती प्रमोदनं मात्र या चेंडूला हलक्या हाताने खेळणं पसंत केलंय. क्षेत्ररक्षकांना पॉइंटच्या दिशेनं या चेंडूला अडवलं, इथून मात्र धाव मिळाली नाही. निर्धाव चेंडू मात्र जातोय. 24 मध्ये 37 करायचे होते, आता 23 चेंडू 37 धावांची गरज. मल्हार समीर मसूरकर यांच्या शुभ हस्ते टॉस आपण पाहतोय होतोय. यानंतरच्या मॅच साठी तगडी लढत. टॉस झालाय, नाणेफेकीचं कौल लागलंय. टॉस कोणी जिंकलाय? वेगवान हा चेंडू यष्टरक्षकांना पकडलाय. सुनील पुरी स्टारर खालची कोपली संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलंय. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव गेलेत. इथे जबरदस्त टायमिंगचा वापर करताना वेगावरती मारलेला फटका होता, ज्या फटक्यावरती उत्तर आलंय पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. चौकार आला आणि धावफलकाला आकार आलाय. 37 धावांची गरज होती. आता उरलेत शेवटचे 21 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 33 धावसंख्येची. ऑन स्क्रीन वरती आपण बघतोय व्यासपीठावरती बसलेले सगळे मान्यवर. मनी डीजे, त्यांच्या बाजूला आनंद चव्हाण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल इथून मात्र पूर्ण होते. लेग साइडच्या दिशेनं पुश केले आणि खुश राहण्याचा प्रयत्न करताना सिंगल आली. क्रिकेटमध्ये एक धावाला महत्व आहे आणि या महत्व देताना प्रफुल्ल
ज्यानं मिळवलेली एक सिंगल 5 धावा स्कोर कार्डवरती नोंद करते. मगाशी मला आकाश चव्हाण यांनी सांगितलं चहा चहा चहा, पण यावेळेस जर चहा घेण्याचा प्रयत्न आपण मुंबईमध्ये जाऊन ताज हॉटेलमध्ये प्रयत्न केला तर किमान 550 रुपये मोजावे लागतील. वेळ झालेली आहे 1 वाजून जवळजवळ 50 मिनिटं विदाऊट GST. ब्लाइंड शॉट आहे. जानाता काशी पोच गे वाशी. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. प्रतीक गायकवाड आता स्ट्राईक एंडवरती आहे. इथे त्यांना मात्र मिनिटनुसार जर फटके खेळले, सिंगल डबलचा जरी वापर केला तरी मात्र या धावांच्या जवळ तो येऊ शकतो. पण अशा वेळी जर असे निर्धाव चेंडू गेले तर प्रकाश नगर संघ अडचणीत देखील येऊ शकतो. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार नसतो, प्रत्येक चेंडूवरती धाव देखील नसतं. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. इथे जर जमवला नाही बॅट आणि चेंडूचा मेळ तर मात्र पाहावी लागते ती येणाऱ्या स्पर्धेची वेळ. पण इथे मात्र हा काय जबरदस्त टायमिंग, गेम चेंजरच्या बॅटनं मारलेला हा गेम चेंज करणारा षटकार. माजी नगराध्यक्ष चषक 2025 मध्ये मारलेला हा फटका होता. टोटल 11. 26 धावसंख्येची गरज आहे. मस्त खेळ चालू आहे मैदानामध्ये, पण स्वस्त गोलंदाजी होती की काय, कारण इथे मात्र षटकारचा मार खावा लागलाय. ओम साई वडवळ बी आज संघ मैदानामध्ये खेळतोय. तिकडे मात्र आपण बघतोय जे पुरस्कर्ते आहेत ते थोडेसे आता टेन्शन मध्ये आलेत. या स्पर्धेमध्ये गेले कित्येक वर्ष ते ट्रॉफीच्या शोधात आहेत. कधी ओपन मध्ये त्यांची टीम बघतो, कधी आपण ग्रामीण मध्ये त्यांचा संघ बघतोय. विनोद सोलंकी सर मॅचचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन फेसबुक वरती बघतायत किती जणांनी लाईक केलंय, किती जणांनी शेअर केलंय. गोलंदाज विशाल, या विशाल मध्ये क्षमता आहे. या ओव्हर मध्ये तो कमबॅक करणारा, यू टर्न देणारा षटक फेकू शकतो. बराचसा अनुभव तालुका निहाय गटामध्ये देखील खेळलाय. कोयना क्रिकेट मधला एक नामवंत खेळाडू आहे. बायकर मॅन देखील आहे. आणि अंकित साखरेंच्या स्पर्धेमध्ये तालुका गटामध्ये हरवणारा हा खेळाडू आहे जो ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळला होता. ज्यानं ग्रामीणमध्ये खेळताना पनवेल तालुक्याच्या संघाला फायनलमध्ये हरवण्याचा रेकॉर्ड देखील केलाय. VPB पनवेल, VMB पनवेल. पण इथे आता प्रकाश नगर संघाचा समोर त्याचा खेळ पाहायला मिळतोय. प्रफुल्ल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. जब सीधी उंगली से घे नहीं कर रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. मिनिटनुसार फटके खेळायचे. टप्प्यावरती जर आक्रमण झालं, सरळ बॅटनं जर खेळले तर धावा येऊ शकतात. तिकडे आपण बघतोय दत्तात्रय शिंदे या मॅचचा आनंद घेत आहेत. वातावरणामध्ये गरमी निर्माण झाली आहे आणि इथून मात्र आता धावा जर आल्या तर कूल वातावरण होऊ शकतं प्रकाश नगर संघासाठी. ब्युटिफुल आयोजन आहे. चेंडू हवेमध्ये, जोर का झटका धीरे से लगे. म्हणूनच मी मगाशी सांगितलं होतं या ओव्हर मध्ये मनी डीजे खुश झालेत कारण इथे मात्र विकेट गेली आहे. हॅट्रिक साठी विकेट की षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांना आपण बघतोय. ललित घोसाळकर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक आणि ते मनोज भोईरकडे जमा करा असं मनोज भोईर सांगतात. सुनील पुरीने जर हा सामना संपूर्ण मैदानाच्या बाहेर ही मॅच जर त्यांनी फिनिश करून जर तो मैदानाच्या बाहेर आला तर त्याच्यासाठी पारितोषिक आहे वर्ल्ड वॉइस सोल्युशन अभय तिवारी यांच्याकडनं 2,000 रुपयाचा. सुनील चव्हाण आलाय. विराट कोहलीला आठवावं लागेल त्याला. सुनील चव्हाण कार्पेट सायनं खेळणं पसंत केलंय. यावेळेस आपण बघतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दत्तू शेठ चव्हाण यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे, पण इथे टेन्शन दूर करणारी 1 धाव आता स्कोर कार्ड वरती. टोटल 12.
येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार गेला आणि तिथून जर प्रेक्षकांनी आयवा कॅच घेतला तर स्पोर्ट्स सायकल. फुल टॉस आणि ते आयवा कॅच पकडण्याची संधी होती, पण अशा वेळी नक्कीच आपण पाहतोय पंच सांगतील. तिसऱ्या पंचांची मागणी आहे, भीमरसाठी मागणी पंचांनी केली आहे. सिंगल तर आली आहे, तिसरे पंच निरखून पारखून पाहतील आता काय घडलं आणि काय बिघडलं. दूध का दूध, पाणी का पाणी, पंचांनी घेतलेला निर्णय. पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचाची त्यांनी मागणी केली आहे. तिसरे पंच निर्णय देतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, हा नो चेंडू आहे. आपण नक्कीच आता ऑन स्क्रीन वरती पुन्हा एकदा रिप्ले पाहू शकतो. येणारा चेंडू असेल, उघडा डोळे पहा नीट. आपण रिप्ले मध्ये बघतोय कशा पद्धतीनं तिसऱ्या पंचांनी या चेंडूला नो घोषित केलाय. फुल टॉस बघा, चांगला निर्णय पंचांचा, क्लॅरिटी क्वालिटीच्या माध्यमातून घेतलेला निर्णय. फ्रीडचा चेंडू सुनील चव्हाण स्ट्राइक एंड वरती आणि इथे जर षटकार आला तर आनंद चव्हाण यांच्याकडनं 500. ललित घोसाळकर यांचे पैसे खेळाडूंनी जर घेतले तर असं वाटेल मला की लोखंडाच्या दातानं चणे चावले, असा त्यांचा प्रयत्न आहे. पण इथे आपण बघतोय सुनील चव्हाण निर्धाव चेंडू खेळलाय. फ्रीडचा चेंडू ज्याच्यावरती धाव येणं गरजेचं होतं तो निर्धाव जातोय. टोटल 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 14 एप्रिल आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण करून देणारा आकडा. शेवटचे आता चेंडू उरलेत 14 आणि करायच्या 23 धावा. 14 चेंडू 23 धावा. डेलिब्रेट पंचांनी असं घोषित केलंय कदाचित. सुनील चव्हाण अंडरम जास्त खेळतात त्याच्यामुळे हा त्यांचा प्रयत्न मला पाहायला मिळाला. पण ओरम क्रिकेटमध्ये असा चेंडू डेलिब्रेट म्हणून घोषित होतोय. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं होतं. तुम्ही चेंडूला सोडण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूचा आता इथून इशारा. सुनील चव्हाण प्रेशर रिलीज करता आला नाही. इथे एक दडपण घेण्याची गरज नव्हती. सिंगल डबलनं देखील या धावांच्या अंतर कापलं जाऊ शकत होतं, पण मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये सुनील चव्हाण आता बॅक टू द डगआउट जात आहेत. त्यांच्याकडे लोकांकडनं अपेक्षा होती, पण इथे मात्र अपेक्षा भंग करताना ते मैदानाच्या बाहेर गेलेत. रिप्ले आपण पाहतोय कशा पद्धतीने चेंडू टाकला गेला आणि इथून आपण पाहतोय बॅटची कडा घेऊन यष्टरक्षकांना काय सुरेख झेल टिपलाय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय मनोज केदारी. टॉस झालाय. सदरक्षणाय खल निगणाय 24 तास ऑन ड्युटी वरती असणारे आमचे पोलीस बांधव आता क्रिकेटचा आनंद घेत आहे. उद्या आपण बघतो याच मैदानावरती खोपोली पोलीस स्टेशनच्या विरोधात खालापूर पोलीस स्टेशन असा जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार. डेलिब्रेटचा आपण देखील रिप्ले पाहणार आहोत. जाधव साहेबांचं आपण करूया स्वागत. नाईट ड्युटी बघा ते करताय, डे नाईट आपल्या संरक्षणासाठी जे सातत्यानं कार्यरत आहेत. मी मनोज भोईर यांना विनंती करेल आपण जाधव साहेबांचं स्वागत करावं. ऑन स्क्रीनवरती बघा त्यांना आपण पाहू शकतो. खाकी वर्दीमध्ये जणू काही हिरोच्या रूपात आम्हाला ते पाहतात आणि त्यांच्यामुळेच आम्ही खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस पाहत असतो, सुखाची झोप घेत असतो. एकदा पोलीस बांधवांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांचं कार्य महान आहे. सल्यूट करण्यासारखं त्यांचं कार्य सातत्यानं होत असतं. साहेबांचं आपण स्वागत नक्कीच करूया. टोटल धावा लागल्यात त्या 14. 12 चेंडू
23 धावसंख्येची गरज. गोलंदाज समीर, स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रतीक. प्रतीकनं उंच मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूला लांबी कमी उंची जास्त आणि इथे टिपलाय झेल. फटका पुरेपूर कन्वर्ट मात्र करता आला नाही. बॅटच्या टो एंडला कदाचित चेंडूनं स्पर्श केला असावं, त्यामुळे हा फटका मैदानाच्या बाहेर गेला नाही. झटका क्रमांक आता टीम प्रकाश नगर संघाला तिसरा पाहायला मिळतो. नेक्स्ट बॅटर संदीप आता मैदानामध्ये दाखल. संदीप मैदानामध्ये गेलाय, पण जी काय वडवळ संघाला संधी मिळाली आहे तिचं सोनं आता मैदानामध्ये होतंय. ओम साई वडवळ, साईंचा धावा कदाचित आमच्या मामाने घेतलाय की काय बघा. इथे विनोद सोलंकी सरांनी देखील जागा बदलली आहे. चेंज द गेम, चेंज द गेम. शेवटचे आता 11 चेंडू आणि विजयासाठी 23. आनंद चव्हाण यांनी मात्र प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. 11 मध्ये 23 करायचे म्हणजे किमान 3 जर मोठे फटके आले तरी मॅच मध्ये प्रकाश नगर संघ राहू शकतो. आणि टीमनी जर हा सामना जिंकला तर आनंद चव्हाण यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ललित नाराज आहेत, जो खेळ त्यांना हवा होता तो खेळ मैदानामध्ये होत नाही. पण संदीप आता स्ट्राईक एंडवरती. संदीपनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, इथून मात्र बॅटची कडा घेऊन मागच्या दिशेने चेंडू पाकला मिळाला. सिंगल आली, 1 या धावसंख्येनं वाढ. 10 चेंडू उरलेत, 22 धावांची गरज. 2.2 या धाव गतीनं आपण धावतोय. धावावं लागेल ते टीम प्रकाश नगर संघाला. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या लाईन मध्ये घुसून खेळलेत, पण इथून मात्र हा फटका. काहीतरी वेगळा प्रयत्न केला होता फलंदाजानं, पण हा प्रयत्न त्याचा 1 धाव देऊन गेलाय. अब इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. 1 छक्का 1 चौका तो जरूर लगाना पड़ेगा. चला टाइमपास करू नका, वेळ खूप महत्वाची आहे. 2:05 झालेली आहेत. अजून आपल्याला 2 सामने या मैदानावरती खेळवायचे आहेत. प्रत्येक षटकारासाठी 1000 आहे, पण फाईन लेगच्या दिशेनं मारलेला हा सीमारेषेच्या जवळ चांगलं क्षेत्ररक्षक होताना पाहायला मिळतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं, पण त्याहूनही उत्तम दर्जाचं फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला. 2 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 18. प्रत्येक षटकाराला 1000. दत्तू शेठ चव्हाण, 13 तारखेला तुम्ही मला भेटले होते. आजची तारीख मात्र 2 तारीख आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र त्यांनी आता इथून जाहीर केलंय. क्या 13 क्या मेरा. दत्तू शेठ माझे मित्र आहेत. पुन्हा मोठा फटका करण्याचा नादात इथे मात्र नाद केला गोलंदाजानं आणि परतीचा प्रवास घडवलाय तो संदीप शिंदे याला. सूरज पांडे सांगतायत, अभय तिवारी वाट बघतायत, हमारे करण अर्जुन जब आएंगे. असं पिक्चर मध्ये एक डायलॉग होता, तसं म्हणतात बाळा पवार कब आएंगे. 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज होती. आता शेवटचे 7 चेंडू आणि 19 धावसंख्येवरती आली आहे. मेरिटनुसार फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. तंत्रशुद्ध फटके भारताला फलंदाज अडखडत खेळलेत, पण गोलंदाजाने टिचून गोलंदाजी केली. तिखट गोलंदाजीचा नजारा ओम साई वडवळनं मात्र दाखवलाय. वडवळ संघाने जरी धावा कमी केल्या तरी त्या वाचवल्या जाऊ शकतात हे मात्र गोलंदाजाने सिद्ध केलं. आणखीन एक जबरदस्त चेंडू
टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम गोलंदाजानं केलं. निर्धाव चेंडूची सांगता आली. शेवटचे 6 चेंडू, आता 19 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा हा नियम. विनोद सोलंकी सरांनी जी जागा सोडली आहे ना, त्याचं उत्तर मात्र मैदानामध्ये होते. शेवटचे 6 चेंडू, 19 धावांची गरज. 3 मोठे पटके मॅच मध्ये झटके देऊ शकतात ओमसाई वडवळ संघाला, पण इथून 3 निर्धाव चेंडू आणि त्याच्यावरती जर एखाद दुसरी विकेट मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करू शकते. ती वडवळ संघाच्या विरोधात खेळताना टीम प्रकाश नगर संघाच्या माध्यमातून. शिवम यादव या नावाचा खेळाडू हरलाय. त्याला विनंती आहे की आपण सुनील पुरीशी, शिवम यादव जर कुठे हरला भेटला असेल तर सुनील पुरी याच्याशी संपर्क साधताना. बघा शिवम यादव आलाय. सुनील पुरीच्या एका हाकेवरती तो धावत आलाय. त्याला माहिती आहे जर चुकून एखादा साप त्याच्या घरात शिरला तर सुनील पुरी तिथे जाणार नाहीत. गोलंदाज आविष्कार. 6 चेंडू, 19 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मनोज. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये शपलून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळाली. शेवटचे आता 5 चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. एकोणीस धावांची गरज आहे. लागोपाठच्या 3 षटकारांना 22,000 रुपयाचं पारितोषिक आहे अनंत चव्हाण यांच्याकडनं. पण या चेंडूवरती जर का षटकार आला आणि प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडला तर स्पोर्ट्स सायकल कमिटीकडनं. आणि इथे मारलाय आणि हा पटका सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय. शर्माच्या मागे बघा कॉर्मा झाला असता आता. फलंदाज मात्र बाद झालाय. स्वप्नील. बाळा पवार आता मैदानामध्ये दाखल. शेवटचे उरलेत 3 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर आनंद चव्हाण यांच्याकडनं 25,000 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडू 18 धावांची गरज. ललित घोसाळकर यांच्याकडनं 11,000 रुपयाचं पारितोषिक. आणि बाळा पवार यांनी जर 1 षटकार मारला तर ललित घोसाळकर यांच्याकडनं 1000. पुन्हा एकदा प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आयवा कॅच. पण इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. पूर्णपणे आता सामना झुकलाय तो मी म्हणेल वडवळ ओमसाई वडवळ संघाच्या दिशेनं. 2 चेंडू 18 धावांची गरज. अभय तिवारी यांचं मैदानामध्ये असणं हे गरजेचं होतं पण इथे झेल पकडला जातोय. बाळाराम पवार देखील मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट बॅटर या लवकर. 1 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. अभय तिवारी या मॅच मध्ये खेळणं गरजेचं होतं. अभय तिवारीनं मात्र हरण्याची बिमारी लावली आहे ती प्रकाश नगर संघाला.
सुनील चव्हाण यांच्यासाठी आता माझ्याकडे 2च शब्द उरलेत. या चेंडू नंतर मी सांगेन. ही मॅच जवळजवळ 18 धावसंख्येनं जिंकली ओम साई वडवळ संघानं. आणि सुनील चव्हाण यांच्यासाठी जाता आता दत्तू शेठ चव्हाण यांनी एक गीत मात्र सादर केले आणि ते गीत मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आजा रे देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए, अब देर भी हो चुकी और घर भी जाना पडेगा. 364 दिवसांनी सुनील चव्हाणला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पुढे आता एंट्री मिळेल की नाही मिळेल हे सांगणं कठीण आहे. कारण संदेश मात्र यांच्यावरती या वर्षीच लोड आला होता. पुढच्या वर्षी बिग लोड कदाचित पाहायला मिळू शकतो. जर मी त्यांचा लोड घेतला नाही तर मात्र कदाचित त्यांना ICU मध्ये देखील जावं लागेल. पण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच